नमो शेतकरी योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर आता 6 लाख शेतकरी यामध्ये अपात्र ठरलेले आहेत। तर आता यांना 2,000 रुपये मिळणार नाही। तर लगेच तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही चेक करा। 2,000 रुपये जे की आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर आज एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत। तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे किंवा 8वा हप्ता, तर जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना इथं हप्ता मिळणार नाही। तर तो कोणत्या कारणामुळे, कोणत्या जिल्ह्यात इथं वाटप सुरू झालेलं आहे, कोणत्या जिल्ह्यात बाकी राहिलेलं आहे, तर महाराष्ट्र सरकारची जी काही योजना आहे, तर आता PM किसान योजनेअंतर्गत जे की PM किसानचे तुम्हाला 2,000 रुपये दिले जाते, नमो शेतकरीचे 2,000 रुपये, तर असे वार्षिक जे तुम्हाला 6 आणि 6 12,000 रुपये किती मिळते, 6 आणि या 6 अशी मिळून तुम्हाला टोटल 12,000 रुपये दिले जाते। तर आता DBTद्वारे हे पैसे पाठवले जाते। जर तुम्हाला पैसे मिळालेले नसतील तर घाबरू नका, आजच तुम्ही तुमची KYC करून घ्यायची आहे। तर आता यामध्ये जे की 6 लाख शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत। तर आता बरेच जणांची KYC तर राहिलेली आहे। म्हणजे जर तुम्ही PM किसानची KYC केलेली असेल तर तोच तुम्हाला लाभ देण्यात येणार आहे। पैसे मिळण्याची मुख्य कारणे, पैसे न मिळण्याची, यामध्ये तुम्हाला तुमची KYC पूर्ण नाही आहे। आता PM किसानची KYC करावं लागेल। PM किसानच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला नमोचा 8वा हप्ता इथं देण्यात येणार आहे। बँक पासबुक, आधार लिंक नाही आहे, जमीन अपडेट नाही आहे, म्हणजे सातबाराच नाही बनवलेला, बरेच वारसदार आहे त्यामध्ये, त्यानंतर तुम्ही अर्ज केलेला आहे, त्यानंतर तुमचं बँक पासबुकवर नाव वेगळं आहे, आधारवर नाव वेगळं आहे, सातबारावर वेगळं आहे, त्यामुळे बँक खाते तुमचे बंद आहे। त्याचप्रमाणे आता यामध्ये या जिल्ह्यांमध्ये जे काही अपडेट इथं आलेले आहेत, तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुमारे 6 लाख शेतकरी जे की ते अपात्र। तर आता यामध्ये पहिलं जो येते यामध्ये आपल्या इथे अहमदनगरमध्ये जे काही अपात्र आकडेवारी इथे जाहीर व्हायची राहिलेली आहे। काय आहे? आकडेवारी जाहीर व्हायची राहिलेली आहे। यानंतर अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, तर या जिल्ह्यांमध्ये काय राहिलेलं आहे? अपात्राचा आकडेवारी, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात किती शेतकरी अपात्र ठरलेले आहेत तर त्याचा जो काही आकडा आहे, म्हणजे संख्या आहे, ती इथं जाहीर व्हायची राहिलेली आहे। अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे। यानंतर जे ते आपलं गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, तर अशा देखील या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर आता हे जे काही अपात्र जे काही शेतकरी आहेत, तर आता यांनी KYC केली की नाही चेक करून घ्या। त्याचप्रमाणे बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही, तर तुमच्या PM किसानच्या यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे। तर त्यावरती सुद्धा आपण चर्चा करणारच आहोत। त्यानंतर नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, तर आता PM किसानचे जे काही पात्र शेतकरी आहेत, तर अशाने चेक करून घ्या की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही। तर सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे आणि वर्धा, तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे। काय यामध्ये आकडेवारी इथं जाहीर व्हायची राहिलेली आहे फक्त। यानंतर जे ते आपलं वाशिम आणि यवतमाळ, तर या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे। म्हणजे आकडेवारी जाहीर व्हायची राहिलेली आहे जे की अपात्र शेतकरी आहेत। त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून जे काही लाभ घेत होते त्या राशांचे पैसे तर बंद झालेले आहेत। तुमचं यादीत नाव आहे का? PM किसानच्या तुम्हाला PM किसान असं तुम्हाला सर्च बॉक्समध्ये टाकायचं आहे, जे की गुगलमध्ये जाऊन ही जी की तुम्हाला वेबसाईट आहे, बेनिफिशरी स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून तुम्ही स्टेटस चेक करू शकता युअर पेमेंटवरती। त्यामध्ये तुम्हाला दाखवेल की तुमचे किती इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे। तर आता यामध्ये तुमचं जे काही पेमेंट आहे, फेल झालेलं आहे, पेंडिंग आहे, काय आहे ते तुम्हाला दाखवेल। पैसे मिळवण्यासाठी लगेच हे कामे तुम्हाला करायचे आहे। सर्वप्रथम पहिलं जे काम आहे, तुम्हाला KYC करायची आहे। तर PM किसानची KYC करून घ्या। तर आता PM किसानची KYC वेगळी आणि बँकेची KYC वेगळी आहे। तर PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून OTP टाकून तुमची KYC करून घ्यायची आहे। त्यानंतर बँकमध्ये जाऊन चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक आहे का, बँकेची सुद्धा KYC तुम्हाला करावी लागणार आहे। तर बँकेची KYC वेगळी आहे आणि PM किसानची KYC वेगळी आहे, जर तुम्हाला नमोचा हप्ता पाहिजे असेल तर। त्यानंतर जे ते आपलं जमीन, जे की यामध्ये 7/12/8 हे अपडेट आहे की नाही गरजेचं आहे। तर आता
यानंतर कोणाला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ इथं मिळणार नाही आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आयकर भरत असलेले जे काही शेतकरी आहेत, सरकारी कर्मचारी असेल, निवृत्त जे काही कर्मचारी असेल, डॉक्टर, वकील, इंजिनियर, तर अशांना पैसे रिफंड करावे लागणार आहे, जे कोणी लाभ घेत आहे ते. त्यानंतर नगरसेवक असेल, आमदार, खासदार असेल, PM किसानच्या यादीमधून नाव जर काढून टाकलेलं असेल, तर अशा लोकांना पैसे तर मिळणार नाही व तुम्ही जर आयकर जे काही टॅक्स भरत असाल, तर तुम्हाला पैसे रिफंड देखील करावे लागणार आहे. तर यासाठी आधार कार्ड, बँकेचं पासबुक 7/12/8, त्याचप्रमाणे इथं मोबाईल नंबर लिंक असलेला. तर जे काही अपात्र आहेत, तर अशांना घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही तुमचे पैसे आता रिफंड करता येणार आहे तुम्हाला PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन. आता हे जे आहे DBT फेल का होते? बरेच वेळा काय होते, DBT फेल होते. तर आधार आणि बँक पासबुकवरचं नाव जुळत नाही आहे. जॉईंट खातं असल्यामुळे तुमचं इनॅक्टिव्ह होते. बरेच वेळा व्यवहार करत नाही, त्यामुळे इनॅक्टिव्ह दाखवते. IFSC कोड बदलते बरेच वेळा. तर आता यामध्ये जे काही टॉपची जी काही कारणे आहेत, तर सर्वप्रथम तुमची eKYC इथं अपूर्ण राहते, म्हणजे eKYC केलेलीच राहत नाही. त्यानंतर बँक पासबुकला DBT लिंक नसते. PM किसानच्या यादीमध्ये तुमचं नाव इनव्हॅलिड दाखवते. बँक पासबुकवर वेगळं आहे, 7/12वर वेगळं आहे. काही जणांचं आधारवर वेगळं आहे. त्यानंतर 7/12वर मिसमॅच नाव, म्हणजे नावामध्ये बदल. 7/12वर वेगळं नाव आहे, आधारवर वेगळं नाव आहे. जॉईंट खाते असेल तर फेल. DBT, IFSC कोड, त्यानंतर स्पेलिंग यामध्ये बदल. तर अशा कारणामुळे तुमचे पैसे तर रोखले जाते. तर अशाने लगेच तुम्ही PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन दुरुस्ती करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला PM किसानचा 8वा हप्ता जे की ₹2000 तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केला जाणार आहे. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.